जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। नाशिक येथे एक इस्पॅलियर स्कूल नावाची शाळा आहे। तिथे असं काही भन्नाट उपक्रम राबवले जातात की त्याची दखल पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत घेतली जाते। त्यामागे तिथलं एक शिक्षक श्री सचिन जोशी सर यांच्या डोक्यातील अलोट कार्यक्षमता, त्यांच्या डोक्यात कधी काय येईल ते ब्रह्मदेवाला सुद्धा कळणं कठीण आहे। त्यांना सुचलेल्या कल्पना पण इतक्या भन्नाट असतात की आपण मंत्रमुग्ध व चकित होतो। नुकताच त्यांनी स्वतः पदरमोड करून लाखो रुपयांची अशी एक अत्याधुनिक बस तयार केली आहे की जी ग्रामीण भागात जाऊन घराघरात ज्ञानाचा प्रकाश पसरवते। अशा प्रकारची बस भारतात प्रथमच असावी असं वाटतंय। हा सचिन नावाचा अवलिया नुसता शिक्षक नाही तर बालवयातील शाळेत आलेल्या मातीच्या गोळ्यांना सुरेख आकार देणारा महत्त्वाकांक्षी शिल्पकार आहे। त्यांच्या डोक्यातील कल्पना पाहून थक्क व्हायला होतं। त्यांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिरात दरवर्षी सप्ताह साजरा होतो। त्यावेळी त्यांचे विद्यार्थी रोज एक नवीन विषय घेऊन उत्कृष्ट कार्यक्रमांचं सादरीकरण करतात। उदाहरणार्थ तुकारामांच्या अभंगातून रामसमर्थांच्या वाणीतील राम अशा तऱ्हेने सगळे विद्यार्थी सादरीकरण करतात। नुकताच रामनवमीनिमित्त त्यांनी सादरीकरण केलेली हे रामधून ऐकून तुम्ही थक्क झाले असाल। सदर व्हिडिओ तुमच्या घरातील सर्वांना एकत्र बसून बघण्याची संधी तुम्ही सर्वांना द्यावी ही विनंती, आणि ती तुम्ही कराल ही मला मात्र खात्री आहे। अशा या अवलिया शिक्षकास सत्यमुख परिवारातर्फे पुन्हा पुन्हा दंडवत। तसेच त्यांच्या हातून भारत मातेचे सुसंस्कृत कलाकार नागरिक घडवण्याचे सामर्थ्य श्री रामभक्त हनुमानजी त्यांना देवोत ही श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।